2 महिने 10 टीम 45 मॅचेस त्यानंतर मिळात आपल्याला त्या 4 सेमीफायनलच्या टीम. तुम्ही पाहताय सकाळ रणसंग्राम. मी निलेश घेऊन आलोय तुमच्याकरता पहिली सेमीफायनल भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि दुसरी सेमीफायनल असणारे 4 टीम्स. जसं मी बोललो दुसरी सेमीफायनल असणारे ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका. पहिली मॅच बघूया आपण भारत विरुद्ध न्यूझीलंड. जेव्हापासनं क्रिकेट चालू झालंय खेळताय न्यूझीलंड भारत आणि न्यूझीलंड एकमेकाशी तेव्हापासून आतापर्यंत 86 मॅचेस इंडियामध्ये भारतामध्ये न्यूझीलंड खेळले. 86 मॅचेस 86 मॅचेस ते खेळलेत आतापर्यंत. त्यातलं न्यूझीलंड भारतातून जिंकले किती वेळा तर फक्त 14 वेळा. त्यामुळे भारताला हरवणं किती अवघड आहे हे तुम्हाला लक्षात येईल. 86 पैकी फक्त 14 सामने हे न्यूझीलंड जिंकले ते भारतामध्ये येऊन. त्यामुळे इथे येऊन त्यांना हरवणं भारताला येऊन भारतात हरवणं खूप अवघड आहे. आठवतंय ना मागची मॅच मागची टुर्नामेंट 2019ला धोनीचा झाला होता तो रनआउट आणि तिथेच फिरली होती मॅच अगदी बरोबर. 2019चा वचपा काढायचा आहे तो भारताला न्यूझीलंडला त्यांच्या मायदेशी परत पाठवून त्यांनी आपल्याला पाठवलं होतं सेमीफायनलला घरी. आता आपली वेळ आहे आपल्याला पाठवायचं त्यांना सेमीफायनलला घरी. भराभागा मॅच पाहिजे असेल तर थांबा तसं काही आमचं म्हणणं नाही पण तुम्ही फायनल खेळू द्यायची नाही आम्हाला. तुम्हाला परत पाठवायचं आहे ते न्यूझीलंडला. तर 2 महिन्यानंतर आपल्याला मिळालेल्या आहेत ह्या 4 टीमा. तर पहिली मॅच असणार आहे इंडिया विरुद्ध न्यूझीलंड भारत विरुद्ध न्यूझीलंड. सुरुवात करूया भारताच्या फलंदाजीपासून. भारताची फलंदाजी सुरुवात कोण करणार आहे आपल्याला माहिती आहे. रोहित शर्मा शुभमन गिल आपली ठरलेली पेअर आहे. हे दोघंजण धावाची सुरुवात करतात. मागच्या मॅचला दोघांनी 61-51 भरपूर रन्स केले होते. महत्त्वाच्या धावा होत्या. खरं तर मागच्या मॅचला जे घडलं ते इतिहासात पहिल्यांदा झालं की कोणत्याही संघाचे पहिले 5 बॅटर्स टॉप 5 बॅटर्स त्यांनी 50 किंवा त्याच्यापेक्षा अधिक धावा केल्या. त्यामुळे वरती 61-51 50-50 आणि मग 100-100 खालती 2 होते पण सर्वांनी 50च्या वरती धावा केला. त्यातलीच ही जोडगोळी आहे. रोहित शर्मा शुभमन गिल एकाने केला 61 एकाने केला 51. पण रोहित शर्मानी पूर्ण या वर्ल्ड कपमध्ये केल्यात त्या 503 धावा. 500 धावा तुम्ही जर 9 सामन्यात करू शकता तर तुम्ही वेगळ्या लयीत असता याबद्दल शंकाच नाही आहे. तिथेच त्यात चांगल्या लयीत आहेत रोहित शर्मा. मागच्या मॅचला 61 केलात. त्यामुळे ह्या मॅचला देखील त्याच्याकडनं आपण खूप सारा धावा बघू शकतो अपेक्षा ठेवू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोहित शर्मा कर्णधार असून तो लीडिंग फ्रॉम फ्रंट म्हणतात ना तसा प्रकार करतोय. कुठच्याही प्रकारचं प्रेशर नाही आहे त्याच्यावरती कारण पहिला बॉल फेस करायला तो बिलकुल घाबरत नाही. कॅप्टन आहे मी जरा नॉन स्ट्रायकर एंडला थांबतो 2 बॉल बघतो असलं काय रोहित शर्माला आवडत नाही. मी जातो माझी जबाबदारी आहे बॅटिंग करायच्या पहिल्या बॉलपासून मी तडी देतो. हा जो ॲप्रोच आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. तसं बघायला गेलं तर मागच्या काही सामन्यांमध्ये रोहितचे किंवा गिलचे दोघांचे 100 होऊ शकलेले नाही आहेत. पण पहिल्या 10 ओव्हरमध्ये आपल्याला 90-91 ही जी मोठी धावसंख्या मिळते ना ती खूप महत्त्वाची असते. चांगल्या विकेटवरती हाच स्कोर नंतर 400पर्यंत जातो. पण जरी विकेट थोडं खराब असेल नंतर स्पिनरला साथ देणार असेल तर 270-280 हे देखील खूप होतात. कारण पहिल्याच 10 ओव्हरमध्ये बॉल नवीन असताना तुम्ही 90च्या पेक्षा जास्त धावा करता. त्यामुळे खूप महत्त्वाची जोडी आहे शर्मा आणि गिल. त्यानंतर येणाऱ्या 3 नंबरला तो विराट किंग कोहली. 594 594 एवढा धावा त्यांनी केल्या तेवढे रन्स केलेत या 9 मॅचेसमध्ये. तोही टॉप 5 बॅटरमध्ये आहे. भारताची 2 नावं तिथे आहेत. त्यामुळेच भारत सेमीफायनलपर्यंत पोहोचू शकलाय. विराटने देखील केला 594 धावा. मागच्या मॅचला किती केला मागच्या मॅचला केल्या 51. तोही वाटत होतो 100 गाठतो का काय त्याची 50वी 100 करतोय का काय. पण एक चुकीचा फटका मारला. खूप नाराज झाला होता. आपणही झालो होतो सगळेजण नाराज. पण हरकत नाही मुद्दाम ठेवलं. मी नेहमी बोलत आलो आहे नियतीच्या मनात काही वेगळं असतं त्यांनी वेगळं वाढून ठेवलं असतं त्याचीच प्रचिती येणार आहे ह्या मॅचला. कारण ही मॅच जर तो चांगला खेळतो तर तो खेळू शकतो फायनल आणि फायनलला जर त्याची 50वी 100 झाली तर सोन्याहून पिवळं होणार आहे. ते सर्वांनाच आवडणार आहे. ते तुम्हाला आवडणार आहे ते मलाही आवडणार आहे. विराटने मागची मॅच केला होता 51 त्याबद्दल वाद नाही. नंतर येतो तो श्रेयस ॲरोगन्स अय्यर. नाव थोडं बदललं आहे मी श्रेयसचं कारण ज्या पद्धतीने ॲरोगंटली तो बॅटिंग करतो ना निव्वळ अप्रतिम. कोणाला घाबरत नाही आहे तो. तडे देतो बिंदास तडे. ज्या पद्धतीचं तो नेटमध्ये बॅटिंग करतो तसाच तो मैदानात देखील दिसतो. त्यामुळे त्याच्याकडनं पण धावाची अपेक्षा आहे. त्यांनी केला होता
100 केला होता मागची मॅच. 50 तर केला होता मी म्हणणार होतो, पण मला आठवलं नाही रे, 128 केलाय त्यांनी तर. त्यांनी पण 50 आणि 100 म्हणजे 128 त्यांनी पण लावले होते बोर्डावरती. त्यामुळं टॉप ऑर्डर भारताची फार व्यवस्थित बॅलन्स दिसते आणि सर्वात जास्त रन्स या चौघांनी मिळून केलेले आहेत आत्तापर्यंत. हिशोब आपण बघितला ह्या वर्ल्ड कपचा. ह्यांना थोपवायला न्यूझीलंडकडे गोलंदाजीला काय आहे? न्यूझीलंडकडे आहे ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, हे तिघं जण आहेत. टीम साऊदीला यांनी खूप जबाबदारीपूर्वक वापरला आहे, खूप निवांतपणे वापरला आहे. 9 सामने न्यूझीलंड पण खेळले, पण सगळ्या मॅचेस साऊदीला गोलंदाजी दिली नाही. खरं तर सगळ्या मॅचेस साऊदी टीममध्ये पण नव्हता, पण मागची मॅच त्याला खेळवलं होतं, त्यामुळे थोडासा जपून त्याचा वापर केला आहे. पण मागची मॅच त्याला द्यायचं कारणच ते होतं की त्यांना माहिती आहे सेमीफायनलला आपण पोहोचलोत, त्यामुळे मॅच फिटनेस त्याचा त्यांना बघायचा होता, त्यामुळे तो संघात असणार आहे. समोर असणारे ट्रेंट बोल्ट, डावखुरा बॉलर, ओव्हर दी विकेट ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्रास देतो तो शर्मा साहेबांना नेहमीच त्याचा थोडासा त्रास होतोय, पण फरक पडत नाही हो. ज्यावेळेस ट्रेंट बोल्ट चांगला टाकतो त्यावेळेस रोहित एक धाव काढतो, समोर जातो, गिल येतो. गिल काय करतो? लेफ्ट आर्म पेस बॉलरला क्रीज सोडतो, पुढे येतो, समोर फेकून देतो, त्यामुळे पूर्ण लय बिघडवतो. त्यामुळे दोघांची बॅटिंगची स्टाईल आहे ना, एकमेकाला खूप कॉम्प्लिमेंटेड बॅटिंग करतात. त्यामुळे उत्तम फॉर्मॅट आहे हा आपल्याकडे आणि उत्तम जोडी आहे ही ओपनिंग बॅटरसाठी. त्यामुळे ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी दोघांचा सामना आरामात करतील. नंतर येणारे लॉकी फर्ग्युसन 150, 152, 155 जोरात टाकू शकतो फर्ग्युसन. स्पीड आहे त्याच्याकडे, पण स्पीडला आपली पोरं घाबरत नाहीत. तुम्हाला माहिती आहे शॉट आणि स्पीड ही फक्त डिरेक्शन द्यायची, दिशा द्यायची बॉलला. फाईन लेगच्या मधनं फक्त बॉल घेऊन यायचं, एवढंच काम करायचं आहे. त्यामुळे तिघांचं एवढं मला काही टेन्शन वाटत नाही, पण थोडासा बोल्ट घातक होऊ शकतो आणि नंतर लॉकी फर्ग्युसन चांगला मारा करू शकतो. ही झाली त्यांची नवीन बॉलनी कोण टाकणार आहे. त्यानंतर आपण येऊयात आपल्या मिडल ऑर्डर बॅटिंगकडे. मिडल ऑर्डर बॅटिंग भारताकडे कोण आहे ते ठरलेलं आहे. के.एल.राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, की अशा पद्धतीने बॅटिंग असणार आहे ती भारताची मिडल ऑर्डर बॅटिंग. के.एल.राहुल खूप महत्त्वाचं नाव आहे, असं म्हटलं जातं आहे त्याला की बॅकबोन म्हटलं जातं आहे आपल्या मिडल ऑर्डर बॅटिंगचं. तसं बघायला गेलं तर आपला जो कोच आहे राहुल द्रविड, त्यांनी असंच काहीसं काम केलं होतं. काम म्हणजे बॅटिंग तर तो करत होता, पण त्यांनी जबाबदारी पेलली होती किपिंग करायची काही वर्षापूर्वी, तेही वर्ल्ड कपमध्येच. त्यामुळे त्या दोघांचं गणित चांगलं जुळलं आहे. जे अनुभव राहुल द्रविडला आले होते किपिंग करताना, नंतर बॅटिंग करताना, ते सगळे त्यांनी शेअर केले ते के.एल. बरोबर आणि त्याचा फायदा के.एलला नक्कीच होतोय. अप्रतिम बॅटिंग करतोय, शांत डोक्याने बॅटिंग करतोय. 100 त्यांनी पण मागची मॅच केला, पण सुरुवात शांत होती. 11 बॉल 9 रन, त्याच्यानंतर 21 बॉल 15 रन, त्याच्यानंतर झाले ते 40 बॉल 52 रन, पण 102 केलाय. 100 त्यांनी पण केलाय. 50 नंतर त्यांनी जी बॅटिंग केली ना, अप्रतिम बॅटिंग केली होती. त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू के.एल. ज्या पद्धतीने तू किपिंग करतोयस आणि बॅटिंग दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडतोयस, निव्वळ अप्रतिम. त्यानंतर येतोय तो सूर्यकुमार यादव, बिनधास्त, त्याच्या घरचं मैदान आहे, ग्राउंड त्याचंच आहे, मुंबईत मॅच होणार आहे, त्यामुळे स्कायला थांबवणं अवघड ठरणार आहे. पण खरं बघायला गेलं तर त्याच्याकडे अजून जबाबदारी आलेली नाही आहे इतक्यात, पण आली तर तो काय करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सूर्याकडनं जास्त अपेक्षा आहेत. नंतर वाटलंच तर रवींद्र जडेजा आता आहेच आहे बॅटिंगला, तोही जबाबदारी पार पाडू शकतो. त्यामुळे मिडल ऑर्डर भारताची खूप स्ट्रॉंग वाटते बॅटिंगसाठी. आता येऊयात न्यूझीलंडच्या बॉलिंगकडे. मध्ये कोण टाकणार आहे? थोडासा बॉल जुना झाला ना की कोण बोटं वळवणार आहेत ते बघूया. त्यांच्याकडे आहे मिच सँटनर, सचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप. यस, तिघांची नावं आहेत. तसं बघायला गेलं तर ही जी 2 नावं नंतरची आहेत ती आहेत ऑलराऊंडर्स, ते बॅटिंग करू शकतात. सचिन रवींद्रविषयी मी बोलणारच आहे, पण ज्यावेळेस तो फलंदाजीविषयी आपण बोलूयात तेव्हा त्याच्याबद्दल जास्त चर्चा करूयात. आत्ता त्याच्या बॉलिंगविषयी बोलूयात. मिच सँटनर चांगली बॉलिंग करतोय, चांगल्या पेसनी टाकतोय. महत्त्वाचं म्हणजे 6 बॉलपैकी जो बॉल जो टाकतो त्यामध्ये 60, 80, 90, 95, कधीकधी 100 व्हेरिएशन खूप चांगलं आहे. त्यामुळे बॅटरला काय होतं, तुमच्याकडे येणारा जो बॉल आहे तो प्रत्येक एकाच गतीने येत नाही, कधी हळू येतो, कधी जोरात येतो. त्यामुळे लक्षात येत नाही तुम्हाला की हा थांबवायचा आहे, पुढे जाऊन खेळायचा की मोठे फटके मारायचे आहेत. तर हे खूप चांगलं मिचनी आत्मसात केलं आहे. भारतीय विकेटवरती गोलंदाजी करून त्याचा फायदा त्याला झाला आहे, म्हणजे IPLच्या क्रिकेटचा फायदा त्याला नक्कीच झाला आहे. त्यानंतर आहे तो सचिन रवींद्र. इन टँडम दोघंजण चांगली बॉलिंग करतात, पण आपल्याकडचे जे बॅटर्स आहेत मिडल ऑर्डर बॅटर, त्यांची खासियत काय तुम्हाला सांगू मी, की मिच जर इकडनं चांगला टाकत असेल तर ते रवींद्रला फोडतील, रवींद्र चांगला टाकत असेल तर मिचच्या विरुद्ध धावा करतील.
त्यामुळे ते ठरवतात आजचा दिवस कोणाचा आहे, कोण चांगलं टाकतोय, जो चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करतोय त्याला अडवतात, त्याची रिस्क घेत नाहीत, त्याला सिंगल डबल म्हणजे 6 बॉलमध्ये 4 किंवा 5 रन जरी मिळाले तरी ते खुश असतात. त्यानंतर समोरचा जो बॉलर येतो त्याला प्रयत्न असतो की पहिल्याच बॉलला मोठा शॉट मारायचा, चौकार नाही तर षटकार वसूल करायचा. त्यांनी होतं काय, बॉलरचा कॉन्फिडन्स खूप डाऊन होतो, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळतात. मग ती ओव्हर तुम्हाला 8-9 रनची मिळून जाते आणि मग बॅलन्स होतं. तर हे विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मिडल ऑर्डर बॅटिंग जी भारताची आहे ती अशा पद्धतीने विचारपूर्वक फलंदाजी करते आणि स्पिनर्सचा सामना करते. नंतर ह्यांच्याकडे अजून एक नाव आहे ते ग्लेन फिलिप. ऑलराऊंडर आहे मान्य आहे, पण ऑफस्विंगसुद्धा टाकू शकतो, बॅटिंग देखील करू शकतो. कारण ह्यांनी ऑलराऊंडर्सवरती भर दिला आहे, त्यामुळे ग्लेन फिलिपला सुद्धा जबाबदारी मिळेल, त्याबद्दल काही वाद नाही आहे. त्यानंतर येऊयात आपण आता न्यूझीलंडच्या बॅटिंगकडे. न्यूझीलंडची बॅटिंगची सुरुवात कोण करणार आहे? न्यूझीलंडच्या बॅटिंगची सुरुवात करणार आहे डेव्हन कॉनवे आणि रचिन रवींद्र. बरोबर, रचिन रवींद्र सुरुवात करणार आहे. कारण भारताच्या बरोबर न्यूझीलंडची जर मागची मॅच तुम्ही आठवाल तर तो आला होता 3 नंबरला, कारण त्यावेळेस त्यांचा कर्णधार केन विल्यमसन संघात नव्हता, त्यामुळे 3 नंबरवरती आला होता तो रचिन. पण आता केन संघात आलेला आहे, विल्यमसन परत कॅप्टनशिप करतोय, त्यामुळे तगडा झालाय थोडासा न्यूझीलंडचा संघ. तर सुरुवात करेल कॉनवे आणि रवींद्र, हे दोघं सुरुवात करणार आहेत धावाची. 565 रचिन रवींद्र यांनी देखील 565 रन्स केलेत, ते याच वर्ल्ड कपमध्ये, त्यामुळे चांगल्या लयीत तो आहे. डेव्हिड कॉनवे पण त्याला चांगली साथ देतोय, त्यामुळे दोघांकडनं धावांची अपेक्षा आहे. पण भारताचा मारा पण तिखट आहे, येऊच यात त्याकडे आपण. पण 3 नंबरला कोण येणार तर केन विल्यमसन थांबून खेळू शकतो. या नुकत्याच्या 2-3 मॅचेस तो खेळलाय, जास्त रन्स त्याच्या नावावरती नाही आहेत, पण करू शकतो. कॅप्टन म्हणून जबाबदारी तो चांगली पेलतोय आणि त्याला माहिती आहे कधी थांबायचं आहे आणि कधी मोठे फटके मारायचे आहेत. केनच्या बॅटमधनं आपण मोठे मोठे छगे किंवा चांगल्या बाउंड्रीज एवढ्या विशेष बघितल्या नाहीत. बाउंड्रीज बघितल्यात पण ॲग्रेसिव्ह नाही बघितल्यात, की तो जोरात मारतोय. टायमिंगवरती त्याचा जास्त भर असतो आणि तिथंच तो जास्तीत जास्त रन करतो, त्यामुळे तो एक घातक फलंदाज ठरू शकतो न्यूझीलंडकरता. त्यानंतर येणार कोण आहे? नंतर येणार डॅरेल मिशेल. हा देखील रन्स करतोय. डॅरेल मिशेल देखील धावा बनवतोय. मागच्या मॅचला 43 त्यांनी केला होता. चांगल्या पद्धतीने बॅटिंग तो करतोय. पण या चौघांना थोपवायला भारताकडे आहे तो तिखट मारा. मी नेहमी म्हणत आलोय, अगदी तिखट म्हणजे कोल्हापुरी तिखट, तर्री टाकून असा हा मारा आपला आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी हे तिघंजणं ज्या लईमध्ये गोलंदाजी करतात, निव्वळ अप्रतिम आहे. एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतात. एकाची ओव्हर खराब पडली तर दुसरा चांगला टाकतो, पहिल्याची ओव्हर विकेट पडली तर दुसरा रन वाचवायला जातो. त्यामुळे तिघंजणं हे सुंदर गोलंदाजी करतात. मागच्या मॅचला तुम्ही म्हणाल मग का नाही विकेट्स पडल्या, नेदरलँडचा ऑलडाऊन का नाही झाला? गरज नव्हती हो. त्या मॅचला ह्या तिघांना इतकं चांगल्या प्रकारे वापरलं गेलेलं आहे. रोहितनी यांना पहिले 5-5, 4-4 ओव्हर दिल्या, नंतर आराम करायला दिला आहे. आपण बघितलं 9 गोलंदाज, 9 बॉलर वापरले गेले. त्याचं कारणच ते आहे, यांना मॅच फिट पण ठेवायचं आहे, पण तो मॅचच्या माहोलचा, ॲटमॉस्फिअरचा त्यांना अंदाज पण घेऊन द्यायचा आहे. नाहीतर तिघांनाही तो बसू शकला असता, म्हणू शकला असता तुम्ही आराम करा, ही मॅच तुम्हाला काही खेळायची गरज नाही आहे. पण तसं होत नाही, गाफील राहू नका. तुम्ही एखादी जरी मॅच या टीमच्या बाहेर जाता तर फरक पडू शकतो, कारण वर्ल्ड कप आहे. हे टुर्नामेंटचा टेम्पो तुम्हाला कंटिन्यू ठेवला पाहिजे. त्याकरता तिघांना खेळणं गरजेचं होतं. तिघंही खेळले. बुमराहनी 2 काढल्या, सिराजनी 2 काढल्या. शमीला मात्र आपल्याला बघितलं काही विकेट मिळाली नाही, पण हरकत नाही, त्यांनी फरक काही शमीला पडलेला नाही आहे. तर हे तिघंजण असणार आहेत ती टॉप ऑर्डरला थांबवायला. नंतर न्यूझीलंडकडे मिडल ऑर्डरला बॅटर कोण आहेत? नंतर येणार आहेत न्यूझीलंडकरता मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप आणि टॉम लेथॅम, हे तिघंजणं असणार आहेत. मार्क चॅपमनकडनं जास्त अपेक्षा आहेत, पण एवढ्यातल्या एवढ्यात काही रन्स धावा त्यांनी केल्या नाहीत. मागची मॅच 7च केलाय. ग्लेन फिलिपनी 2 मॅचेस काढून दिल्यात न्यूझीलंडला. एकदाचा 77 केला होता, महत्त्वाचा होता, पण तोपर्यंत त्याकडे जबाबदारी येत नाही आहे, कारण वरचे जे चौघं आहेत ते भरपूर रन्स करून बसलेले आहेत. त्यानंतर येणार आहे तो टॉम लेथॅम. लक्षात ठेवा, हा कॅप्टन होता. ज्या वेळेस विल्यमसन संघात नव्हता त्यावेळेस टॉम लेथॅमनी कॅप्टनशिप पण केलेली आहे आणि किपिंग पण करतो. त्याचा नक्कीच त्याला फायदा होणार आहे. ह्या तिघा चौघांना थांबवायला आपल्याकडे आहे तो एक फिरकीचं जाळं विणणारे दोघं कलाकार. 2 आहेत, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव. अजून एक मला नाव घ्यायचं आहे, तुम्ही हसाल नक्कीच, मला माहिती आहे. ते नाव आहे विराट कोहलीचं. विराट कोहली ऑप्शन आहे. मागच्या मॅचला 1 विकेट त्यांनी काढली होती, पण या मॅचला ते घडल का? मला वाटत नाही. गरज पडणार नाही, कारण 5 जणं 10-10 ओव्हर टाकतील. 50 ओव्हरचा आपला विषय सॉर्टेड आहे, तिथे गणित लागतंय. पण अगदीच कोणीच जर फटके काढले
तर एखादी ओव्हर होतं काय बऱ्याच वेळा तुम्हाला मी सांगतो, आपण लक्षात घेतो की इकडनं हा स्पिनर टाकणार आहे, म्हणजे ज्याला एंड म्हणतात, कॉमेंट्री बॉक्स एंड असतो, समोर नसतो, दोन्हीकडनं गोलंदाजी होते. जर कळलं असं कुलदीप किंवा रवींद्र जडेजाला की माझा इथे टप्पा पडून जास्त वळत नाहीये, तर मला समोरनं गोलंदाजी करायची आहे, तर त्यावेळेस एंड चेंज करण्याकरता एखादा असं तुम्हाला एखादी ओव्हर द्यावी लागते की जिथे तुमचं गणित पण बिघडत नाही, पण ती एक ओव्हर पण निघून जाते. तिथे विराट कोहली कामाला येऊ शकतो. जर एंड चेंज करायचं असेल तर असे घडेल, अदरवाईज विराटच्या हातात काही बॉल जाईल असं मला वाटत नाही. मागची मॅच विकेट घेतली जरूर होती, पण त्याचा फायदा इथे त्याला होणार नाही. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव दणदणीत गोलंदाजी करतील आणि भंभेर उडवतील 30 जून न्यूझीलंडच्या बॅटर्सशी. तर आता हे झालं दोन्ही टीमच्या बॅटिंग बॉलिंगविषयी. येऊयात मैदानाकडे. मॅच कुठे आहे? मॅच आहे ती वानखेडे स्टेडियमवरती मुंबईला. त्यामुळे मुंबईला जेव्हा मॅच असते तेव्हा निळा समुद्र मैदानाच्या रस्ता क्रॉस केला देखील आहे, त्यानंतर पण आहे, पण त्यानंतर मैदानात देखील निळा समुद्र असतो. कारण भारताचे पाठीराखे एवढे त्या मॅचला येतात. मी नेहमी म्हणत आलो आहे, भारतात जर तुम्ही भारताविरुद्ध मॅच खेळताय तर मैदानातले 11 विरुद्ध मैदानात बसलेले 60, 70, 80 हजार लोक यांच्याबरोबर तुम्हाला, यांच्या विरुद्ध तुम्हाला मॅच खेळायची आहे. त्यामुळे मॉरल जो असणार आहे तो खूप हाय असणार आहे भारताचा आणि लोकांचा देखील तिथल्या. त्यामुळे वानखेडेवरती गर्दी होणार याबद्दल वादच नाही. थोडंसं विकेटविषयी बोलूयात. वानखेडेच्या विकेट लाल मातीचा आहे, पण नुकतंच एवढ्या मॅचेस खेळल्या गेल्यात, एवढं रोलिंग त्यावरती झालं आहे, तर काही अंशी पाटा विकेट ज्याला म्हणतात तसं वानखेडेचं असतं. पण नंतर थोडासा मिडल ओव्हर्समध्ये स्पिनर्सला मदत मिळू शकते, बॉल टर्न होऊ शकतो, थोडासा ग्रिप होऊ शकतो. पण हे 100% विकेट असणार आहे, ते बॅटिंगला मदत करणार. त्यामुळे जर टॉस जिंकला तर काय करावं? जर भारत टॉस जिंकतो तर आपण बघितलंय भारताने आत्तापर्यंत काय केलं तर चेस केला आहे. भारताने पाठलाग केलेला आहे. भारताला पाठलाग करायला आवडतं आणि तेवढा कॉन्फिडन्स पण त्यांच्याकडे आहे. कारण थोडासा ड्यू फॅक्टर या मैदानावरती येऊ शकतो. त्यामुळे जर टॉस जिंकेल रोहित तर मला वाटतंय की तो पहिल्यांदा बॉलिंगच करेल, बॅटिंग करायला लावेल ते न्यूझीलंडला आणि मग चेस करतील आणि चेस मास्टर्स म्हणून भारताचं नाव जे आहे ते खरंच रास्ता ठरवतील. या विकेटवरती ॲट पार स्कोअर काय असेल? सर्वात जास्त स्कोअर जिथे तुम्ही जेवढे कराल की तुम्हाला वाटेल की बाबा आम्ही मॅच खिशात घातली आहे. भारत जर पहिल्यांदा बॅटिंग करतो, पहिल्यांदा बॅटिंग केलं तर 370 ते 380 धावा केल्या तर भारताच्या मॅच खिशात आहे असं म्हणायला हरकत नाही. पण तेवढे करून भागणार आहे का? कारण तुमच्या गोलंदाजीवरती देखील तेवढीच मदार तुम्हाला ठेवायला लागेल. पण जर न्यूझीलंड पहिल्यांदा बॅटिंग करतं तर भारताला वाटेल की मी त्यांना 340, 350, 360 क्रॉस करू दिला नाही तर देखील मॅच भारताच्या खिशात जाऊ शकते. त्यामुळे 360 ते 370 हा ॲट पार स्कोअर या मैदानावरती नक्कीच असणार आहे. जसं मी सांगितलं थोडासा ड्यू फॅक्टर सेकंड इनिंगमध्ये येऊ शकतो, पण विशेष फरक पडणार नाही आहे तो वानखेडे स्टेडियमवरती. लक्षात घ्या, महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. जो जिंकणार आहे तो खेळणार आहे फायनल. फायनल खेळायला सगळ्यांनाच आवडणार आहे, पण जास्त आवडणार आहे आपल्याला जर भारत आला फायनलला. त्यामुळे ही मॅच जबरदस्त होणार आहे. ही मॅच तर पहाच. अशाच मॅचेस तुमच्याकडे आम्ही घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा सकाळ रणसंग्राम.